स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहेत? एकदम मस्त. बरं चाललंय का सर्वांचं? एकदम मस्त राहायचं. असं छान वाटलं, मग मला पण बरं वाटतं. माझी फॅमिली सांगते की मला मी बरी आहे, आम्ही बरे आहोत म्हणून. आपल्या गरीब ताईला बरं वाटतं की बाबा कुणीतरी सांगतंय की आम्ही बरे आहोत म्हणून. जीवाला बरं वाटतं जरा की ताई आम्ही बरे आहेत, तुम्ही कशा आहात असं पण लिहितात. भारी वाटतं मला. एक कमेंट मी 4-4 वेळा पाहते का तर मला बरं वाटतं ते ऐकल्यावर, वाचून. पण मला रिप्लाय नाही देता येतो, त्याबद्दल सॉरी. रिप्लाय करताच येत नाही आहे मला, त्यामुळं मला लिहिता येत नाही आहे, त्यामुळं मी लिहित नाही आहे. तुम्ही म्हणता की ताई आम्हाला रिटर्न रिप्लाय करीत नाही, पण मला ते रिटर्न करता येत नाही आहे. त्याबद्दल सॉरी म्हणते, सॉरी बोलते. मला माफी करा, कारण मला रिटर्न रिप्लाय देता येत नाही. कुणी नंबर टाकतंय, असं कुणी नंबर नका बाबा टाकू. मला त्याच्यावर काही कॉल लावता येत नाही, नंबर घेता येत नाही. जे बोलायचं आहे ते असंच बोला कमेंटवरती. मी कमेंट वाचते पण रिप्लाय नाही देता येत, त्याबद्दल माफी. मग आज व्हिडिओ बनायचा मुद्दा असा हा. माहेराहून आले, आज माझ्याच पत्र्यात बसले, म्हणजे थोडक्यात माझ्या घरात. मग माहेरचं आनंद वेगळाच असतो. सासर घरी आले की कष्टच करायचं असतं. 2 दिवस माहेरात घातले, जरा बरं वाटलं. सासर घरी आली कितीच टेन्शन, काम करायचं, आज काय करावं लागन, उद्या काय करायचंय. आपला मालक असा, पण काय करणार आहेत, उद्याच्याला काय आणायचं, काय द्यायचं, काय घ्यायचं, हे सगळं आपल्यालाच बघावं लागतं. त्याच्यामुळं लय अवघड आहे. जसं जगता येईल तसं जगत राहायचं आणि तुमचं सगळ्यांचं मनोरंजन करायचं. हे असं वाटत नव्हतं इतकं प्रेम भरभरून मिळालं. असं वाटत नव्हतं की मला हे सगळ्यांचं प्रेम मिळेल म्हणून. कॉल करतात किंवा मेसेज करतात, कमेंट टाकतात, ताई आम्हाला तुला भेटायचं आहे, की ताई तू छान व्हिडिओ बनवते, आम्हाला तुझ्यासोबत व्हिडिओ बनायचा आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तुमचे आभारी आहे, तुम्ही मला इतका सपोर्ट केला. असं छान बोलता. घाण कमेंट कोणी करीत नाही, घाण कमेंट करू नका. परत वरून म्हणतायत तुमचं काय कर्ज आहे का, तुम्ही असं व्हिडिओमध्ये सांगता. घाण कमेंट कोणी करू नका, काही कर्ज आहे का तुमचं, त्यामुळं तुम्ही आम्हाला